एखादी वस्तू घ्यायची इच्छा झाली आणि ती वस्तू घेण्यासाठी आपण मार्केटमध्ये गेलो, पण त्याची प्राईस बघून आपण पुन्हा माघार घेतली. मग ती वस्तू घ्यायची आपली कितीही इच्छा झाली तरी आपण त्याची आधी किंमत बघितली, आपल्याला परवडत नाही कळल्यावर आपण ती वस्तू घ्यायचं कॅन्सल करून टाकलं. तर अशी प्रत्येक मिडल क्लास स्त्रीच्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक मिडल क्लास घरामध्ये प्रत्येक स्त्रीची ही कहाणी असते. अगदी कोथिंबीरची जुडी घेतानासुद्धा आपण 10 ठिकाणी कोथिंबीरचा भाव काढतो आणि मग जिथे आपल्या बजेटनुसार आपल्याला स्वस्त मिळेल तिकडे जाऊन आपण ती भाजी घेत असतो. तर अशी वेळ प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये प्रत्येक बाईची असते आणि आपल्यालाच अशी वेळ बदलायची असते. आणि प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपण जी प्रत्येक वस्तू घेताना 10 वेळा त्याची प्राईस बघतो आणि आपल्याला जरा बजेटच्या बाहेर असेल तर आपण ती घेणं कॅन्सल करतो. पण आपल्या मुलांवरती वेळ येऊ नये. आपल्या मुलांना कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्यांना ती प्राईस बघायची गरज वाटू नये, गरज पडू नये, एवढे ते कॅपेबल झाले पाहिजे. तर तशीच माझीही इच्छा आहे की माझ्या मुलांनी पण एवढं कॅपेबल व्हावं की आम्ही जसं मर मारून आयुष्य जगलेलो आहोत, एक एक वस्तूसाठी जसं आम्ही तरसलेलो आहोत, त्या प्रकारे आमच्या मुलांनी तरसू नये. तर असो, आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. सॉरी, व्हिडिओ टाकायला थोडा उशीरच झाला. तर श्रावणी सोमवारच्या, पहिल्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. हर हर महादेव तुम्हा सर्वांना. तुम्हाला तर माहिती आहे मी स्वयंपाकाची कामं करते. सकाळी मस्त अंघोळ वगैरे केली, घरात पूजा वगैरे करून मी कामावर आली. पहिल्या कामावर मस्त असा पूर्ण असा स्वयंपाक बनवला. आज माझा देखील उपवास आहे. कामावरनं घरी गेल्यावर घरी मुलाचं सगळं आवरून त्याला टिफिन वगैरे देऊन मला देवळात देखील जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओतनं आजचा पूर्ण डेली व्लॉग दाखवणार आहे. देवळात गेलेला व्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसंच मी घरात काय करते ते देखील तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. इंस्टाग्राम, फेसबुकवर जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. मला खूप खूप सपोर्ट करा. तर माझा सांगण्याचा हाच उद्देश आहे की आपण ज्या परिस्थितीतनं गेलो त्या परिस्थितीतनं ती परिस्थिती आपल्या मुलांवर येऊ नये असं आपल्या प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आणि तशीच काहीशी इच्छा माझी आहे. मला खूप जणं कमेंट करतात, ताई तू किती मेहनत करते, तू जरा आराम पण करत जा, जरा स्वतःची पण काळजी घे. तुमचं सगळं बरोबर आहे, तुम्ही माझ्या काळजीपोटी सगळ्या गोष्टी बोलतात. पण आता सध्या मला काही दिवस तरी अशी मेहनत करावीच लागणार आहे. मुलांचं शिक्षण बाकी आहे, मुलांचं करिअर घडवणं बाकी आहे आणि आपण जे काही करतो ते आपण आपल्या मुलांच्या सुखासाठी, मुलांच्या करिअरसाठीच करत असतो. आणि त्यामुळेच हे काही दिवस तरी माझे, काही दिवस म्हणा, काही वर्ष म्हणा, असेच माझे जाणार आहेत कामात. माझा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे. माझा चुलत भाऊ मला म्हणतो, रीमा तू किती वर्षापासून बोलते आहे की झालं आता 2च वर्ष काम करणार, मग मी काम सोडून देणार. असं करत करत तू गेले 15 वर्ष झाले हे काम करतेस. तर मी म्हटलं आता हे काम करण्यामध्ये मला काहीच लाज नाही आहे, कारण ह्या कामामुळे माझं घर चालतं, माझ्या मुलांचं शिक्षण होतं. आणि थोडाफार जर त्रास होत असेल तर असं काय मी काय एकटीच असं मुलांसाठी त्रास घेते किंवा कष्ट करते असं तर नाही आहे ना. प्रत्येक आईवडील आपापल्या परीनं आपापल्या मुलांसाठी कष्ट करतच असतात, मेहनत करतच असतात. आणि आपल्यालाच असं नेहमी वाटत असतं की आपल्यालाच जास्त कष्ट आहेत, आपणच जास्त मेहनत करतो. पण असं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या नशिबात त्याच्या हिशोबाने कष्ट लिहिलेलं असतं आणि ते कष्ट आपल्याला करावंच लागतं. तर मी ही जी कहाणी सांगितली प्रत्येक मिडल क्लास स्त्रीची आहे. आपल्याला बाहेरचं बघावं लागतं, घरातलं बघावं लागतं, मुलांचं करावं लागतं. एका मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर तिचं पूर्ण आयुष्य, पूर्ण जीवन ती तिच्या संसारावर, मुलावर, नवऱ्यावर पूर्ण सोडून दिलेलं असतं तिने. मग तिच्या स्वतःच्या अशा इच्छा काहीच उरत नाही. ती तिचं भविष्य तिच्या मुलांच्या भविष्यामध्ये बघत असते. ती तिचं वर्तमान ती तिच्या नवऱ्यासोबत शोधत असते. तर असंच आपल्या प्रत्येक स्त्रियांचं असतं. जी स्त्री आपल्या नवऱ्यासोबत इमानदार असते, आपल्या संसाराप्रती ती खरंच तिचे खूप चांगले विचार असतात, खूप प्रेम असतं, ती स्त्री तिचा वर्तमान नवऱ्यात शोधत असते आणि भविष्य मुलांमध्ये शोधत असते. तर असंच काही माझ्यासोबत आहे. आमचं जे म्हणजे माझी 2 मुलं आणि माझा नवरा, आमच्या चौघांचं जे कुटुंब आहे तेच आमचं अस्तित्व आहे आणि आम्ही चौघंच एकमेकांसाठी परिपूर्ण आहोत. मग
त्या व्यतिरिक्त आम्हाला मित्रमंडळी, नातेवाईक असं कोणीच नाही आहे आणि असूनसुद्धा नसल्यासारखं आहे. असो, प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाला आपापलं काही ना काही अशा गोष्टी असतात की ज्या आपण उघडपणे सगळ्यांना सांगू शकत नाही आणि जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा आपण काहीसं आपल्या नातेवाईकांपासून आणि मित्रमैत्रिणींपासून लांब होतो. तसंच काहीसं आमच्यासोबत झालं आहे. आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांना जोडून होतो, सगळ्यांना आपलं असं करून होतो, पण वेळोवेळी आम्हाला दगा मिळालेला आहे. शिवाय आम्ही जेवढं प्रेम आणि जेवढा विश्वास दाखवला त्याच प्रकारे आम्हाला प्रेम आणि विश्वास मिळाला नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की आता शेवटी आपण चौघं आहोत, तेच आपण एकमेकांना आहोत. आपण बाकी दुसऱ्याचा विचार करायचा नाही. आणि तसंही आपण ज्या बाहेरच्या 4 लोकांचा विचार करतो ते बाहेरचे 4 लोक आपल्याला पोसायला येत नाही, आपल्या अडीअडचणीला आपल्याला बघायला येत नाही. शेवटी आपल्या घरातले आपला नवरा आणि मुलं हेच आपल्यासाठी असतात. बाकी बाहेरचे वगैरे आजूबाजूचे समाज, नातेवाईक कोण कोणाचं नसतं. सगळे हसायला येतात, पोसायला कोण येत नाही. कोण आपल्याला पायी पण चालू देत नाही, घोड्यावर पण बसू देत नाही. त्यामुळे आपल्याला जसं योग्य वाटेल तसं आपण करायचं, बाकीच्या 4 लोकांचा विचार करायचा नाही. म्हणूनच मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओतनं सांगत असते, जर तुम्ही पण हाऊसवाईफ आहात, तुमच्याकडे 2-4 तास जरी असतील आणि तुम्हाला वाटत असेल की खरंच मी काहीतरी करावं जेणेकरून माझ्या संसाराला हातभार लागेल, तर तुम्ही देखील करू शकतात. तुमच्या वेळेमध्ये, तुमच्या वेळेत वेळ काढून पार्ट टाईम काम तुम्ही करू शकता. मी म्हणत नाही तुम्ही स्वयंपाकाचीच काम करा किंवा घरकामच करा. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलंही काम करू शकतात जे तुम्हाला योग्य वाटेल. अगदी आजकाल घरबसल्या पण भरपूर कामं मिळतात. तुम्ही शिकलेल्या असाल तर तुम्ही घरात बसल्या बसल्या पण भरपूर असे कामं करू शकतात. आणि जर नाहीच बाकी काय, तर सरळ तुमच्या हातात फोन आहे, तुम्ही तुमचा फोन घ्या, व्हिडिओ शूट करा आणि यूट्यूब चॅनल बनवा, फेसबुक चॅनलवर, फेसबुक पेजवर तुम्ही तुमचे व्हिडिओ टाका आणि तुमची अर्निंग सुरू करा. असं नाही की तुम्हाला लगेचच ह्याच्यातनं पैसा कमवता येईल किंवा लगेचच तुम्हाला यामध्ये सफलता मिळेल. काही दिवस तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, पण सफलता आज नाही तर उद्या तुम्हाला मिळेलच. प्रत्येक लेडीजकडे, प्रत्येक महिलेकडे आजकाल घराघरात फोन आहे. बाकी काही काम जर तुम्हाला सुधरत नसेल, काय करावं कळत नसेल, तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बनवून तुमचं कंटेंट क्रिएशन चालू करू शकता. तर अशा प्रकारे मी कामावरनं घरी आली. घरी आल्याच्या नंतर आधी मुलाचा डब्बा बनवला, मस्त चना मसाला बनवला, घरामध्ये चपात्या बनवला. मुलगा टिफिन घेऊन कॉलेजला गेला. त्यानंतरनं मी निघाली देवळात. मुलीचा आणि माझा, आमच्या दोघींचाही श्रावणी सोमवारचा उपवास आहे. तर मी ह्याच ड्रेसवर मस्त फ्रेश झाली, कारण व्हाईट घालायचं असतं, श्रावणी सोमवार आहे त्यामुळे. मी पण असं ऐकलेलं आहे, मला पण काय माहीत नाही. मग मुलगी आणि मी आम्ही मस्त असं देवळात गेलो. देवळात थोडीशी गर्दी होती सुरुवातीला. आम्ही जरा वेट केलं कारण आम्हाला व्यवस्थित शांतपणे अशी पूजा करायची होती. त्यानंतर मी अशी शांतपणे छान अशी पूजा करून घेतली. बेलपान आणले होते आणि मस्त शिवामूठ तांदूळ होते. पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ असल्यामुळे मी सगळं काही व्यवस्थित आणलं. मस्त अशी छानशी पूजा केली. त्यानंतर घरी भगर बनवली होती. बहुतेक जण म्हणतात श्रावणी सोमवारच्या उपवासाला साबुदाणा चालत नाही, कोण म्हणतं भगर चालत नाही, कोण म्हणतं हे चालत नाही, कोण म्हणतं ते चालत नाही. तर बघा, मला तर असं वाटतं आपण श्रद्धा ठेवली पाहिजे देवासाठी. मग तुम्ही उपवास धरा किंवा नका धरू, मनात आपण देवाला पूजलं पाहिजे, मनामध्ये देवासाठी श्रद्धा पाहिजे. बाकी तुम्ही उपवास करा किंवा उपवासाला काय खाताय काय हे देव बघत नसतो, असं माझं मत आहे. आणि कमीत कमी उपवासाच्या दिवशी तरी चांगले कर्म करा. तसं तर देव सांगतो कर्म तुम्ही चांगलेच ठेवा, आयुष्यभर कर्म चांगलेच करायचे. एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण त्याचं वाईट करायचं नाही. एखाद्याला चांगलं बोलता नाही आलं तरी चालेल, पण एखाद्याला वाईट बोलून त्याचं मन दुखवायचं नाही. कारण जेव्हा जेव्हा ज्या समोरच्या व्यक्तीचं मन दुखतो तेव्हा त्याचा जो तळतळ निघतो आणि तो जेव्हा तळतळून बोलतो ते खूप वाईट असतं, त्याचा खूप वाईट अनुभव येतो. त्यामुळे मी माझ्या हिशोबाने जशी जमेल तशी पूजा करते. मी माझ्या हिशोबाने जसे जमेल तसं म्हणजे पूजा करते, उपवास करते. आणखीन तुम्हाला सांगते, फराळाचं पण मी आज भगर बनवलेली आहे. खरं तर मुलीला भगर आवडत नाही, ती साबुदाणा बनव बोललेली, पण साबुदाण्याची खिचडी बनवायला साबुदाणे भिजवलेच नव्हते, त्यामुळे पटकन भगर बनवली. छान पूजा केली. माझी पूजा झाल्याच्या नंतर माझ्या मुलीने पूजा केली. इथेच बाजूला आणखीन 1-2 मंदिर होते, तिथे पण आम्ही पाया पडलो. त्यानंतरनं घरी आलो. घरी आल्याच्या नंतर फराळ केला, कारण मी कामावर आल्याच्या नंतर चहा घेतला होता. फराळाचं बनवलं होतं, पण आम्ही मंदिरातनं आल्याच्या नंतरच फराळ करतो, तोपर्यंत आम्ही काहीच खात नाही. मुलींनी पण काहीच खाल्लं नव्हतं, तिथं चहासुद्धा घेत नाही.
मग त्यानंतर आम्ही देवळातनं घरी गेलो, छान असा फराळ केला आणि थोडा वेळ आराम केला आणि सकाळची चणा बटाट्याची भाजी होती, चपाती होती, संध्याकाळी मस्त वरण भात केला, गोड नैवेद्य केला शिऱ्याचा आणि असा उपवास सोडला. तर असा होता हा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. मला खूप खूप सपोर्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो फ्री आहे. तर तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा. पुन्हा एकदा श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहू दे अशी मी प्रार्थना करते आणि माझ्याही परिवारावर आणि माझ्यावर देखील महादेवाची कृपा राहू दे असं मला देवाकडे मागणं आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो, मी आणि माझे मिस्टर आम्ही बसनी बाहेर गेलो होतो. तर ही छोटीशी क्लिप काढलेली आहे. थोडंसं फिरून आलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. चला मग उद्या भेटूया. बाय. श्री स्वामी समर्थ.